प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 4 नोव्हेंबर 2025 मंगळवार। माझ्यासाठी कोण आहे? आता तू स्वतः माझ्यासाठी कमी ठेव, माझ्याशी हस्तांदोलन करणारा कोण आहे? आयुब 17 अध्याय 3 वचन। जेव्हा एखाद्याला वाटते की तो एकटाच आहे, त्यांचे दुःख कोणी समजत नाही, संकटात कोणी मदतीचा हात देत नाही, तेव्हा तो खचून जातो। अगदी योब, जो परमेश्वराची भक्त होता, तोही ओरडला, माझ्याशी हात मिळवणारा कोण आहे? आणि त्याने देवाकडे वळून प्रार्थना केली, प्रभू तुझे माझ्यासाठी कमी ठेव। अशीच एक घटना माझ्या वडिलांच्या जीवनात घडली होती। ते सरकारी शाळेत गणिताचे शिक्षक होते। एके दिवशी आयकर खात्यात नोकरीसाठी भरती परीक्षा जाहीर झाली। त्यांनी ती परीक्षा चांगली दिली आणि निवड होण्याची उत्तम शक्यता होती, पण मुलाखतीचे पत्र त्याने उशिरा मिळाले। नियोजित तारीख उलटून केली होती। त्याचे मन खचले। त्याने परमेश्वराकडे रडत म्हटले, आता मला कोण मदत करणार? माझ्यासाठी हात पुढे कोण करणार? ते प्रार्थना करत असताना प्रभूने त्यांना एका ख्रिस्ती बहिणीची आठवण करून दिली, जी त्याच कार्यालयात काम करत होती। ते तत्काळ तिच्या घरी गेले आणि परिस्थिती समजावून सांगितली। ती म्हणाली, काळजी करू नका, मुलाखत घेणारे अधिकारी माझे वरिष्ठ आहेत, मी त्यांच्याशी बोलेन, ते नक्की दुसरी तारीख देतील। आणि तिने तसेच केले। थोड्याच दिवसात माझ्या वडिलांची नियुक्ती झाली। देवाने सर्व काही परिपूर्णतया घडवून आणले। बायबलमध्ये बेथेस्दाच्या तलावाजवळ एक मनुष्य होता, जो 48 वर्ष अपंग होता। त्याने दुःखाने म्हटले, जेव्हा पाणी हलते तेव्हा मला तलावात टाकायला माणूस नाही। प्रभू येशूला त्यांच्यावर दया आली आणि तो म्हणाला, उठ, आपली खाट उचल आणि चाल, आणि आणि तो बरा झाला। स्तोत्र करायलाही असे क्षण आले होते। मला दया करणारा कोणी आहे काय? ते मी पाहिले, पण कोणी नव्हते। आणि मला दिलासा देणारा कोणी आहे का? ते पाहिले, पण कोणी नव्हते। स्तोत्र 69 अध्याय 20 वचन। पण नंतर जेव्हा त्याने आपला संपूर्ण विश्वास देवावर ठेवला, तेव्हा तो आनंदाने म्हणाला, स्वर्गात माझ्याजवळ तुझ्याशिवाय कोणी नाही, आणि पृथ्वीवर मी तुझ्याशिवाय दुसऱ्यांची इच्छा करीत नाही। स्तोत्र 73 अध्याय 25 वचन। प्रिय देवाचे लेकरा, कधीही निराश होऊ नकोस किंवा म्हणू नकोस, माझ्यासाठी कोण आहे? त्याऐवजी धैर्याने सांग, परमेश्वर माझ्यासाठी आहे, आणि त्यांची आभार काळजीवर विश्वास ठेवू। अधिक ध्यानासाठी वचन बघा, मी सर्व देवाचा देव आहे, माझ्यासाठी काहीही कठीण आहे काय? यिर्मया 32 अध्याय 27 वचन। आजचा बायबल वाचन सकाळी यिर्मया 32 अध्याय 33 अध्याय, संध्याकाळी इब्री 1 अध्याय। धन्यवाद।